स्थानिक युवा वर्ग आपल्यासोबत आहे आणि ते एक टीचर पण आहे. तर त्यांच्या काय मुख्य समस्या आहे आपण ते त्यांच्याकडून जाणून घेऊया. तुमचं नाव सांगा पहिले. शेख अरबाज अली माझं नाव. काय वाटतं तुम्हाला की आता महानगरपालिकेच्या निवडणुका आलेल्या आहेत आणि एक युवा वर्ग असल्या कारणाने तुमचं काय दृष्टिकोन आहे या महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे? जसे आमचे उस्मान चाचाने तुम्हाला सांगितलंय, ट्रॅफिकचा खूप मोठा मुद्दा आहे. किंवा इथे मेन रोडला इलेक्शन आला की काही ना काही त्यांचं फंक्शन, त्यांचा रोड अडवून, त्यांना मंडप वगैरे टाकून तिथे आणि लोकांना त्रास. पुण्यामध्ये काहीच मुलांसाठी स्पोर्ट्स काहीच ग्राउंड नाही. एक ग्राउंड ते आहे, पण तिकडे पण धार्मिक कारण काहीतरी इलेक्शनचं काहीतरी घेतात, खांबे खड्डे करून त्यांचे मंडप वगैरे टाकतात, तसं ग्राउंड सोडून देतात. दैनंदिन गरजा आहेत आपल्या, जसं की स्वच्छ पाणी, कचऱ्याची साफसफाई पाहिजे, कुठेतरी ट्रॅव्हल करतो तर रस्ते चांगले पाहिजे. या सुविधा तुमच्या प्रभागामध्ये आहेत का? तर या सुविधा पुण्यामध्ये नाहीच आहे. एक दिवस करतात, 4 दिवस सोडून देतात. एक दिवसाचा व्हिडिओ वगैरे व्हायरल करतात. पण तीच अपेक्षा आहे, पाणीची आहे, रोडाची आहे, ट्रॅफिकची आहे. नक्कीच हे युवा वर्ग होतो आणि त्यांची मागणी आहे काहीतरी जे मुख्य समस्या आहे ट्रॅफिक, पाणी वगैरे अशा गोष्टींकडे विकास कामं व्हायला पाहिजे.